उद्या गणेश विसर्जनाचा दिवस त्या ठिकाणी असणार आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळपास 1000 गणेश मंडळांचे माध्यमातून त्या ठिकाणी गणपती विसर्जन होणार आहे। त्या अनुषंगानं आपण प्रशासनानं पोलीस प्रशासनानं पूर्ण तयारी त्या ठिकाणी केलेली आहे। 5 DYSP जवळपास 120 पोलीस निरीक्षक ते सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी बंदोबस्तासाठी उपलब्ध असणार आहेत। जवळपास 1350 पोलीस जवान आणि महिला पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणार आहेत। 770 होमगार्ड देखील बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेले आहेत। QRT म्हणजे जलद प्रतिसाद दल, तसेच RCP म्हणजे दंगल नियंत्रण पथक हे त्या ठिकाणी कार्यरत असणार आहे। SRPचं पथक देखील बंदोबस्तासाठी उपलब्ध असणार आहे। त्यानंतर 18 तारखेला आणि 19 तारखेला आपल्या जिल्ह्यामध्ये ईद-ए-मिलादचा जुलूस आणि मिरवणूक देखील होणार आहे। आपल्या सर्वांच्या माध्यमातून मला पूर्ण धाराशिव जिल्ह्यातील तमाम जनतेला एवढंच आवाहन करायचं आहे की हे सण उत्सव अतिशय उत्साहात आनंदात साजरे करावेत, परंतु कायद्याच्या मर्यादेत राहून देखील त्या ठिकाणी कायद्याचं पालन करावं। जे DJ असेल किंवा मग लेझर बीम लाईट असतील तर याचा कृपया वापर टाळावा। आरोग्यासाठी ते खूप घातक आहे, हानिकारक आहे। त्याच्यामुळे माझं सगळ्याला आवाहन आहे की या गोष्टीपासून सगळ्या मंडळांनी परावृत्त व्हावं आणि जर कोणी असं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वाद्य वाजवेल किंवा मग DJचा वापर करेल आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचं उल्लंघन करेल तर त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल। महिलांचे आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी विशेष दक्षता घेतली जाईल आणि हे उत्सवासाठी जे आवश्यक आहे त्या सर्व उपाययोजना सर्व तयारी प्रशासनाकडून झालेली आहे, विशेषतः पोलीस प्रशासनाकडून झालेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की हे जे उत्सव आहेत आगामी ते खूप आनंदात उत्साहात परंतु कायद्याच्या चौकटीत राहून त्या ठिकाणी पार पडतील आणि त्यासाठी पूर्ण पोलीस दल सज्ज आहे। महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा। Instagram आणि Facebookवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।